मित्रांनो, राजकारण म्हटलं की भूकंप कधी कुठे केव्हा कसा होईल कोणी सांगू शकत नाही. कधी निवडणुका असतात, कधी सभा असतात. पण महाराष्ट्रात एक वेगळ्याच राजकीय वादाचा सीझन सुरू आहे. या वादाचा केंद्रबिंदू आहे धनंजय मुंडे. कधी म्हणतात त्यांना कोणीतरी टार्गेट करतंय, कधी म्हणतात त्यांच्यावर डावे उजवे आरोप केले जात आहेत, आणि कधी ते म्हणतायत माझं ब्रेन मॅपिंग करा, माझी नार्को टेस्ट करा. पण गंमत बघा, ज्या दिवशी त्यांनी स्वतःच माईक समोर उभं राहून ही टेस्ट करण्याचं फटकारून सांगितलं, त्या दिवशी ते वाक्य जणू बुमरॅंगसारखं उलटं त्यांच्या मागं धावत आलं. पण ही गोष्ट फक्त इथवर थांबत नाही. या नाट्यमय स्टोरीमध्ये आहेत नवीन ट्विस्ट. आणि म्हणूनच मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण आपण जाणून घेणार आहोत. नागपूरचं युवा अधिवेशन म्हणजे महाराष्ट्राचा राजकीय कुंभमेळा. प्रत्येक नेत्याचे चेहरे ताणलेले. पत्रकार पळतायत एका दालनातून दुसऱ्यात, आणि त्यातच अचानक वातावरणात पसरते एक बातमी. धनंजय मुंडे म्हणतात मला सतत टार्गेट केलं जातं. मित्रांनो, मुलाखतीत त्यांचा चेहरा अगदी गंभीर, जणू काय मोठं वादळ येणार आहे अशी त्यांची भावना. पण कोण टार्गेट करतं, कोणाच्या बोटांचा इशारा त्यांच्या दिशेला आहे? त्यांच्या डोळ्यातून जाणारा रोख स्पष्टपणे होता मराठ्यांचे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या दिशेनं. आणि हे बोलून त्यांनी वातावरणात एक राजकीय बॉम्बच टाकला. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राला एकदम नव्या रूपात दिसलेले नेते, कार्यकर्ते, लढवय्ये. त्यांनी महिन्याभरापूर्वी काय सांगितलं होतं आठवतंय का? माझ्या हत्येचा कट करण्यात आला होता, त्यासाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. मित्रांनो, ही वाक्य ऐकून संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला होता. त्यांनी तर काही ऑडिओ क्लिप्स देखील बाहेर आणल्या, ज्या मीडियानं हातोहात उचलल्या. पोलिसांनी काही लोकांना अटक केली. पण कथा इथं संपत नाही. जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासूनच एकच मागणी करून ठेवली आहे, धनंजय मुंडे यांची चौकशी करा. त्यांचं एकच चॅलेंज आहे, नार्को टेस्टला चला. आणि मित्रांनो, जरांगे पाटलांच्या या शब्दांनी सुरू झाला महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा नार्को टेस्टचा नाट्य. या सगळ्या आरोपानंतर धनंजय मुंडे मुंबईत पत्रकार परिषद घेतात. मित्रांनो, त्यांच्या चेहऱ्यावरची तडप त्या दिवशी काही वेगळीच होती. एक एक शब्द त्यांनी तावातावानं टाकला. हे सगळे आरोप खोटे आहेत, सरळ सीबीआय चौकशी करा, मी तयार आहे, माझं ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा. हे वाक्य ऐकून महाराष्ट्रात धडकी भरली. नार्को टेस्ट म्हणजे लहान सहान गोष्ट नाही मित्रांनो. पण या वाक्यानं त्यांची प्रतिभा एका क्षणात मजबूत झाली. जणू एखादा योद्धा रणांगणात उतरलाय. पण हीच वाक्य आता त्यांच्या मागं लागली आहेत. आता इथे एक कथा, एक मोठा ट्विस्ट येतोय. नागपूरमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला भाजपचे आमदार सुरेश धस यांना. आणि धस साहेब ज्या पद्धतीनं बोलले ते शब्द म्हणजे थेट आग ओकणारा ज्वालामुखी. सुरेश धस यांनी म्हटलं, ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट कोण बोललं होतं? कॅमेऱ्यासमोर कोण उभं राहून मोठे डायलॉग मारत होतं? आता काय झालं? आता मागे कशाला हटताय? कोणी तुम्हाला टार्गेट करत नाही, तुम्ही स्वतःच टार्गेट बनत आहात. मित्रांनो, या विधानांनी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. धस यांच्या टोनमध्ये चिमटे होते, कटाक्ष होते, आणि उपरोत्तर एवढा की सगळे रिपोर्टर्सही एकमेकांकडे पाहत होते. सुरेश धस पुढे म्हणाले, ज्यांनी कॅमेऱ्यासमोर उभं राहून माझं मॅपिंग करा करत आव्हान दिलं, आज त्यांच्याच गायात अडकलंय. कारण हे प्रकरण अडकलंय, आता टेस्ट करा. मित्रांनो, गेल्या महिन्याभरात धनंजय मुंडे या विषयावर शांत होते. ना कोणतं विधान, ना प्रेस, ना काही प्रतिउत्तर. पण अधिवेशनाच्या आधी जबरदस्त चर्चा सुरू झाली. कारण जरांगे पाटील पुन्हा उभे राहिले आणि म्हणाले माझ्या हत्येच्या कटाची तपासणी करा, धनंजय मुंडेंना अटक करा. आणि यावर धनंजय मुंडे म्हणाले मला टार्गेट केलं जात आहे. पण सुरेश धस म्हणतात कोणी टार्गेट करत नाही, तुम्ही स्वतःच परिस्थिती टार्गेट सारखी बनवताय. म्हणूनच मित्रांनो, ही गोष्ट आता साधी राहिलेली नाही. धनंजय मुंडे स्वतःच त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकलेत का, हा प्रश्न महाराष्ट्रात विचारला जातो. खऱ्या अर्थानं ही होती महाराष्ट्राच्या राजकारणातली नार्को पॉलिटिकल ड्रामा सिरीज. तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.